नमस्कार मित्रांनो. तर आज मी एकटीच आहे कारण यश गेला आहे कार साफ करायला. सो मी विचार केला, यशला एकतर माहिती नाही की मी एवढं साडी वगैरे नेसले, मी ड्रेसअप झाले. मी त्याला बोललेली की मी ड्रेसेस घालणार आहे. ॲक्च्युली आम्ही एका लग्नाला चाललो आहोत. सो मी विचार केला की त्याला सरप्राईज देऊया. म्हणजे मी असं भरपूर वेळा केलेलं आहे, बट आय थॉट की वाय नॉट. त्याला आवडतं आणि मला पण आवडतं साडी नेसायला. सो मी कंटाळा साईडला ठेवून साडी नेसली. आज आहे मार्गशीर्षचा पहिला गुरुवार. तर मी विचार केला की ह्याच्या निमित्त ॲक्च्युली मला खूप असं बरं वाटत होतं आज की आज खूप गोंधळ होता सकाळपासून आणि त्याच्यामध्ये यशनी माझी इतकी मदत केली आहे देवीला, म्हणजे देवीचं सगळं मांडायला आणि सगळं. आणि तो पण नेहमी माझ्यासाठी उपवास करतो, माझ्यासाठी नाही माझ्यासोबत उपवास करतो. एव्हरी टाईम मी काही नाही बोलत त्याला, तो स्वतःहूनच करतो. सो मी विचार केला की आज त्याला या फुल व्लॉगमध्ये जेन्युइन कॉम्प्लिमेंट्स देऊया. आणि त्याला आयडिया नसेल बिकॉज आम्ही ॲक्च्युली हा व्लॉग करणार नाही करणार हे पण आमचं लिस्टमध्ये नव्हतं, बिकॉज डॉक्टरकडे वगैरे पण जायचं आहे, जनरल हेल्थ चेकअप, बाकी काय नाही. सो उपवास पण आहे, मंदिरात काय बोलते, लग्नाला पण जायचं आहे, डॉक्टरकडे पण जायचं आहे. सो त्याला माहिती नाही आहे. सो बघूया दिवस कसा जातो आहे. आणि तो आल्यानंतर मी त्याला कॉम्प्लिमेंट्स देत राहणार आहे आणि हे जेन्युइन कॉम्प्लिमेंट्स असणार आहे. या टाईमला उगाचच मी प्रँक वगैरे असं काहीतरी करायच्या ह्याच्यामध्ये असं काय करणार नाही आहे. पण तो डिझर्व करतो, खूप करतो बिचारा मेहनत माझ्यासाठी. सो आज मी अशी रेडी झाली आहे, गजरा वगैरे विदाऊट त्याचं लावलं, थोडंसं मला करायचं आहे टचअप. सो या भेटूया पण लवकरच. तो आला की आला वाटतं, आला, मला आवाज आला, चावीचा आवाज आला. एवढा का टाईम लागतो मला? साडी ड्रेस घालणार होती ना? येस, हा, मग चेंज ऑफ माइंड असंच मन झालं. तेच पण तुला कोण शिकवतंय एकटं नेसायला? हा, जरूरत नाही पड रहा तुमको अभी हमारा. नाही नाही, मला हे बघ, माझ्या निऱ्या बघ कशा फुलल्यात बघ, मला तुझी गरज आहे. हे बघ, त्याशिवाय कसं होणार? हे बघ कशा फुलल्यात. मी बघतोय, पण जाम मस्त दिसते रे ही साडी, रंग मस्त दिसतोय. आणि मेकअप आणि ज्वेलरी एक नंबर, सगळं एक नंबर, व्हेरी नाईस. किती छान वाटतं नवरा जेव्हा बाहेरून धुवून गाडी बिडी धुवून येतो आणि एवढं सुंदर घरी बघायला मिळतं. सगळी थकान निघून गेली. ओ माय गॉड, ओ माय गॉड, काय थकान? गाडी पुसायला थकान? गाडी पुसायला मी गाडी धुवून आलोय प्रॉपर. काय मस्त दिसते, व्हेरी नाईस, व्हेरी गुड. जा पटकन फ्रेश होऊन. मी गाणं कुठलं ऐकते, तुम्हाला ऐकायचं गाईस? कोणतं आहे? हे कथा संग्राम. चल पटकन फ्रेश हो, कपडे घाल. व्हेरी गुड. आणि हा ना, दाखवलंच नाही आपण मांडलंय. हो येस येस, आम्ही सकाळी 6:30 ला उठून आंघोळ बिंघोळ करून, दाखव इकडे, आंघोळ बिंघोळ करून काय सुंदर दिसते यार देवी याच्यात. हो. हा, सकाळी आम्ही उठून 6:30 ला आंघोळ वगैरे करून पहिले हे काम केलेलं आहे. सगळं एकदम व्यवस्थित पार पडलेलं आहे. त्याच्यानंतर आम्ही विचार केला, आता ही ड्रेस घालणार होती म्हणून मी बोललो, शिवानी ड्रेस घालणार होती म्हणून मी विचार केला की मी गाडी धुवून येईन, कारण माझी गरज नाही पडत ड्रेसमध्ये. पण आता मला कळालं की साडीमध्ये पण माझी गरज नाही पडत आहे. नाही, माझं हे बघ निऱ्या कशा झाल्या. गॉड, व्हॉट इज दिस डे? ओ माय गॉड, हा काय दिवस दाखवला देवा तू मला. तुला हवंय का मी रोज घालू साडी? हा घाल ना, मला चालेल. मग रोज तुला वाकून अशा माझ्या निऱ्या मी तुला वर उभा करेन ना, वाकू कशाला मी तुला वर उभा. सिनेमॅटिक आहे म्हणून मध्ये मध्ये तू ब्लर होता. जा पटकन मला जाऊन हे ये. बघ, तसं तुला कुर्तामध्ये बघा, तरी माझं ते असतं ना पर्सनॅलिटी, ती कधी ब्लर नाही होत. जा. हो, तुझी पर्सनॅलिटी खूप चांगली आहे. तू जा पटकन. तुला मला तुला कुर्तामध्ये बघायची खूप इच्छा आहे. ओ माय गॉड, माझ्यासोबत. कारण की जोपर्यंत हा कुर्ता नाही घालणार तोपर्यंत या साडीला 4 चांद कसे लागणार? दररोज गाडी धुवायला जाईन मी, फक्त मला आल्यावर असंच सगळं ट्रीट करत जा. दररोज गाडी धुवेन मी स्वतः. अरे मी खरं बोलतेय. खरं मम्मी, तेच बोलतो. आपल्याला फळं पण खायची. ओ येस, पेरू खाणार मी, पेरू. यश आज जरा जास्तच हँडसम दिसतो असं नाही वाटत? ओ शेट, केस राहिले सेट करायचे. माय गॉड, बट आय थिंक त्याच्यामुळेच हा जास्त हँडसम दिसतो. नॅचरल ब्युटी. माय गॉड. ए, तुझं हे एवढंच राहिलंय. हे ना, कुंकू राहू देत. मी कशी दिसते? आणि तू तर आता जास्त छान दिसत असेल ना मी? कारण रेडी झाल्यावर, हा, तू रेडी झाल्यावर कारण जास्त छान दोघं दिसत रेडी. असेल. आता मी मगाशी हाफ पॅन्ट आणि टी शर्ट मध्ये होतो, कशी चांगली दिसणार? हाफ पॅन्ट टी शर्ट मध्ये एक मुलगा येतो, पण मी बारीक झालो यार. हो, सो स्वीट. मेहनत मेहनत करतो. मेहनत की है मेहनत. पोट गेलंय, पोट गायब. किती सुंदर वाटते ही विठ्ठलाची मूर्ती. खरंच यार, किती ह्यूज आहे ना. मी फर्स्ट टाइम पाहिली भाई इथे. मी रील्स मध्ये बघितलं होतं, त्यानंतर आपण ओपनला आलो. नाही झालं आपण भाई, काय amazing. बघताय तुम्ही कोणाचा चष्मा घातलाय आणि बट नाही, खूप हँडसम दिसतोय. खूपच हँडसम दिसतोय माझ्या चष्म्यामध्ये. अरे तू एडिट करत होती ना, मग मी बोललो की तू चष्मा नाही घालणार आहे तर मग मी उन्हापासून वाचण्यासाठी चष्मा घालीन.
एवढं काय नाही वापर झाला पाहिजे. तू गिफ्ट दिलं हा, त्यांनी गिफ्ट मला दिलंय पण मी जर घातलं नाहीये तर त्यांनी वापर केला वापर. पाहिजे. हा म्हणजे ते म्हणजे यशचं गिफ्ट गिफ्ट असं पडून नाही राहिलं पाहिजे. हा पडून आहे. बरोबर बोललीस हा, एकदम मनातलं म्हणजे ना असं चोरलंच आणि बोललीस एकदम. शाबाश यार. घरातून निघून यार 15 मिनिटं नाही झाले तर स्किन ऑइल सोडायला लागली कारण की एसी मधून म्हणजे उन्हात आली ना, म्हणजे थोडस असं दमट एसी. माझं नाही सोडत आहे. कारचं एसी थंड व्हायला टाइम लागतो, लगेच हा. ऑइल सोडतो. पण मी आणि मग जेव्हा मला कमेंट येतात की वाव काय ग्लोई स्किन आहे. वाव बरं आहे. पण मी सांगतोय की जेव्हापासून मी ते काचेला लावलंय ना हीट कट वाले, खूप फरक खूप पडला. फरक पडला. जमीन आसमानचा फरक. खिडकी खाली गेली तर कळतं की ऍक्च्युअली किती हीट आहे बाहेर. तर हे तुम्ही जर गाडी असेल तर तुम्ही आणि लावू आज आम्ही ज्याच्या लग्नात चाललोय, यश मस्के नाव आहे त्याचं. आम्ही त्याला मस्के मस्के करायचं कारण की भरपूर यश आजूबाजूला होते आमच्या. सो मस्केच्या लग्नात चाललोय आम्ही आणि त्यांनी लग्न ठेवलं आहे मार्गशीर्षच्या पहिल्या गुरुवारी. मी कसं जेवू? कसं जेवणार यार? यार, लग्नात जायचं. What is this मस्के? हा ना आम्ही यार. दोघं जेवू शकत नाही यार. जाऊ दे आता काय करणार. पण मला लग्नातलं जेवण जेवायला आवडतं. मला पण आवडतं. त्याला बोलू आता परत ठेव, नाही तर पार्सल घेऊन जाऊ द्या खायला. नाही तर सत्यनारायणच्या पूजेला बोलव. हा. तिकडे जाऊ. ते पण करू शकतो. नाही बट ठीक आहे, आता फ्रुट्स वगैरे खाऊ बघू. म्हणजे फ्रुट्स खायला विसरलो आपण, फक्त नारळ पाणीवरती आहोत यश. ठीक आहे ना, नो प्रॉब्लेम. बघू वरती फ्रुट्स मिळाले तर घेऊ, केळं वगैरे. खूप वाईट वाटतंय की जेवू नाही शकत. हा ना यार. पोचलोय आम्ही लग्नाच्या जाऊ दे. व्हेन्यूवरती. फळं अपूर्वा, रोमांच, वरद या लोकांचा वेट करतोय बघू. वा, उपासाचं पण ठेवलंय लग्नात. असं जेव्हा ठेवतात ना तेव्हा खूप बरं वाटतं बघून. पण विचार केला की फक्त छान, पण एवढं सगळं अरोमा गेलाय ना नाकात. हा, ते ऍक्च्युली आरोमाचा प्रॉब्लेम आहे. कारण टाइमच ते यश नाही खाते यातलं काहीच. नाही, अजिबात त्याला नाही. कंट्रोल खूप छान आहे. Yes. खूप छान कंट्रोल आहे आणि तो फक्त फ्रुट्स खाणार. येस, ही बघा, ही पण उपवासाचं खाते ना. यश थँक्यू यार, थँक्यू. तिकडे बघ काय कोपऱ्यात वाव, अशी आहे बघ ना ती. घरी घेऊन जायचे. जय श्रीराम. ये आता, ये. या दोघींना पालींची भीती नाही वाटत. नाही वाटत? खोट्या पाली इतक्या आहेत. पालीची तिला कॉक्रोच काय घाबरायचं? पाली उडणारे cockroach. उडणाऱ्याला पण नाही घाबरायचं. उडणाऱ्याला घाबरायचं असतं. पण त्याला मारू शकते. त्याला हात लावून एकदम मारू शकतो. पालीला हातच नाही लावू शकत. बाबांनी काल असं मारलं डायरेक्ट आणि नंतर एवढा जीव घेऊन माय गॉड, फ्रंट कॅमेरा चालू आहे. सॉरी, मी ही बाहेर आली म्हणून कॅमेरा चालू केला आणि मी डायरेक्ट खिळून काढून असं चालू केला आणि मी नंतर बघितलं फ्रंट कॅमेरा चालू आहे. का पण चालू का केलं? असंच तुझ्यासाठी मी पेरू कापून ठेवलेत ना. बायको ये अरे ये, माझ्या बायकोने काय नाही खाल्लं ना. 2 साबुदाणा वडा सोडून 2 खाल्ले का? एवढे तर चालतात यार. एवढी तर बिचारी सकाळपासून एवढी मेहनत करते, सगळं मांडून. मम्मी ना आजकाल सगळे पप्पी दे, fruit पप्पी. मध्ये- एवढा लवकर दिली, एवढा लवकर. थँक्यू यार, किती बरं वाटलं मला. किती मस्त दिली तू अशी. आजकाल मी सगळ्या फ्रूट मध्ये ना किडे बघून खाते. म्हणजे सीताफळ मध्ये तर भरपूर असतात. मी डायरेक्ट खाल्लं. मीच एक किडा आहे. हे पण अल्ला. सॉरी, उष्ट खायचं नसतं, काय उष्ट नसतं खायचं. आज आमचा उपवास आहे आणि उष्ट खायचं नसतं. आणि नाही तर टाइमला मी तुला आज दिलं हा नाही. ना, नाही तर खेचून घेते. आजच कसं काय दिलं यार? शिट देवी, व्हॉट इज दिस देवी? आणि नेमका हा पांचटवाला होता म्हणून तर दिला. अरे यार, पण ठीक आहे. मला असं वाटतं ते उपवासाला का नसतं, कारण समोरचा उपवास नाही, असं नसेल तर. नसतं, उपवासाला उष्ट खायचंच नसतं. सॉरी देवी, सॉरी महालक्ष्मी. सॉरी. पेरूचे 2 घास खाल्ल्या शिवानीनी आणि माझा उपवास पण तोडल्यानंतर शिवानीने इकडे, अरे इकडे एक जार होता, एक आता असा, एक असं काहीतरी होतं इकडे आता. हा, हेच दाखवायला मी त्यांना ब्लॉग चालू केलेला. हा, हे घी याच्यात तिने असं उलट करून ठेवलेलं याच्यामध्ये, म्हणजे ते गरम होऊन खाली गळायला. यश पण आमचा खूप हुशार आहे. थँक्यू यार, थँक्यू. आय लव्ह यू टू. आय लव्ह यू ब्रो. ब्रो आय लव्ह यू ब्रो. ब्रो आय लव्ह यू. ब्रो आय लव्ह यू ब्रो. आय लव्ह यू टू. जेवढाच आहे. ओ सॉरी, आय लव्ह यू टू. एवढंच आहे भाई, एवढंच नाही. आम्ही हे नवीन दूध वापरायला Yes. लागलोय A2 मिल्क. ए, बर्फ होता त्यात.
आपलं फ्रीजचं सेटिंग चेंज करावी लागेल. बर्फ कसं काय झाला? बापरे, आतमध्ये फुल मलाई आहे. हा मलाई होती ती, बर्फ नव्हता तो. येडी. मलाई होती, मलाईचं बर्फ झालंय. हा ही बघ केवढी मलाई आहे बाप. मलाई नाही, हिला काहीतरी वेगळं बोलत. मला मलाईवाला नाही आवडत यार. यस, खिरीसाठी फुल फॅट मिल्कच लागतं यार. अरे फुल फॅट ठीक आहे पण मलाई नाही आवडत मला. ठीक आहे. मी ह्याच्या या टी शर्ट मध्ये किती बारीक दिसतोय यार. हो, आता फ्लेक्स मारू का? ट्रायसेप. 1 2 3. जरा जरासं यायला लागले गाईस, परत जरासं परत यायला लागले. हळूहळू होणार, तुमच्या भावाची बॉडी होणार हळूहळू. आज उपास केलाय. हे भात गरम करायला ठेवलं घी मध्ये, म्हणजे थोडंसं काय पण म्हणतात त्याला, सॉटे सॉटे करून घेते ती भात. आणि पण मला वाटतं ह्याच्यासोबत ते हे पण करावं लागेल तुला. काजू पिस्ता ना, हा ते पण करते. मनातलं ओळखते ही पोरगी, मनातलं. असा झोल झालाय गाईस, थोडासा झोल झालेला आहे. दूध जे आपण गरम करत होतो आणि आपल्याला असं वाटलं की दुसऱ्या पिशवीत जरा काहीतरी गाढ गोष्ट होते, ते खरं तर दूध नासलेलं होतं. म्हणून हे दूध नासले म्हणून परत एक दूध मागवलेलं आहे. आणि माझी बायको पुढची कामं करायला तयार झालेली आहे. आणि हिने आता हे बाई एवढं फास्ट फास्ट काय काढते, ही ड्रायफ्रूट काढते ह्याच्यातून, म्हणजे ह्याच्यात ड्रायफ्रूट पण सॉटे करता येईल आणि आमच्या खिरीला होतील. बाकी हिने बटाटा कापून ठेवलेला आहे इकडे. बटाटा कापल्यानंतर आपल्याला अजून काय करायचं आहे मॅडम? काय तुम्हाला गरज मदत? नाही, काजूच नाहीये. तेच त्यांनी येडत काढलं आपल्याला. काजूच्या नावावर फक्त किसमिस आहे त्याच्यात आणि बदाम. हे आणि बघ, बदाम. 2 काजू आहेत मोजून. बटाट्याची भाजी झालेली आहे गाईस. इकडे दूध दुसरं मागवलेलं आहे, ते आम्हाला तापवायला ठेवलेलं आहे. इथे इंद्रायणी भात. आज इंद्रायणी, कारण माझ्या बायकोला आणि मला इंद्रायणी भात खूप आवडतो. आम्ही हा बदलापूरला खाल्लेला. कोणी दिलेला? सचिन भाऊजीने आम्हाला दिलेला. अमेझिंग. काय त्यांनी तो तांदूळ कुठून आणलेला माहित नाही, त्यांच्या गावी मिळतो. त्यांच्या गावी मिळतो. अमेझिंग टेस्ट होती त्याची. तर मग आता आम्ही हा एक ऑनलाईन मागवला, त्याची बघू टेस्ट कशी आहे. पण इंद्रायणी मागवला. व्हेरी गुड जॉब. बिचारांनी सगळ्या भांड्या ज्या राहिलेल्या त्या घासून टाकल्या. सो स्वीट यार, नेहमी अशी माझी मदत करतो. आम्ही थोडंसं बाहेरून पण मागवलं, उंदियो आणि चपाती. ह्याला उंदियो खायचं होतं गुजराती. परत इच्छा आलेली माझी. मला उंदियो खूप आवडतं. गुजराती लोकांचं मस्त आयटम आहे. आणि थंडीत मेन बनवतात, गरमी पडायला. गाईज नैवेद्य दाखवून झालेला आहे. काय सुंदर भरलंय देवीचं ताट शिवानीने. व्हेरी गुड यार. मी चुकून बोलणार होतो, देवीने ताट भरलेच. हे बघा, वा मेहनती. आय डोंट नो खीर कशी झाली आहे. मला माहिती आहे पण, कारण मी टेस्ट केली काय खोटं मगाशी चुकून. खरं. I was just joking. I'm joking. हा, तू नैवेद्यच घे, मी एकच भरते. हा चला गाईज, खूप भूक लागली आहे. खूप सकाळपासून मी सहन केलंय की मला जेवायचं त्यांनी ना नव्हतं. फक्त एक पेरू खाल्लाय. येस. आणि तो तुम्हाला माहित आहे ना, तो लास्ट काल त्यांनी संध्याकाळी संध्याकाळी दुपारी जेवलेलं. हा. त्याच्यानंतर त्यांनी काही नाही खाल्लं बिचाऱ्यांनी, आणि फक्त नारळाचं पाणी पितोय आणि ज्यूस पियाला. आणि ते ज्यूस पण ही बोलली मला पी म्हणून मी पियाला. कारण की एकदमच डल वाटत होता हो. तो. मग ते पियाला. खूप हुशार आहे, खूप छान कंट्रोल आहे. आणि तुम्हाला माहितीये, असं केलं हा उपवास ना, मला असं वाटतंय की मी जे लोक मार्गशीर्षचा उपवास करतात त्यांना माहिती असेल की त्या स्टोरीमध्ये जे पोती वाचतं त्या स्टोरीमध्ये असं आहे की एकदा हा उपवास केला की त्याच्यानंतर 1000 वर्ष आपल्याला चांगलं भोग मिळतो. हो. So मला असं वाटतं की गेल्या वर्षी मी हा उपवास केलेला, म्हणून या वर्षी माझं लग्न तुझ्याशी झालं. वाह, गले मिलो आन मिलो सजना. थँक्यू यार. मस्त ते ताट वाढून घे. तू पण जेव, मी पण जेवतो. नाही थोडा वेळ तरी थांबू. आता टेस्ट. पहिले भात, कारण की उपवासाचं ना. इंद्रायणी थोडासा चिकट होतो. कसा पण तोच आवड. खा 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 खा. छान. सेम. आता चपाती आणि नाही, खीर साखर वगैरे. काय छान आहे. पी पहिले तू पी आणि मग तुला कळेल रिॲक्शन एवढं खतरनाक का आलं. लवकर बघ. आधी भात. नशीब नाही मी असं ना, मी चुकून परत पहिले खीर उचलली. मला चमचाच नाही आणला. हे घे, हा घे. भात छान झाला. एकदम परफेक्ट. साखर वगैरे सगळं परफेक्ट. भाई कसं शक्य आहे. थोडंसं गोड कमी आहे पण खूप. नाही परफेक्ट आहे. किती गोड. काय आईस्क्रीम खाते काय? एक नंबर लागतंय ब्रो. एक नंबर बनवलंय, एक नंबर. शाबाश यार. खीर साठी तर एक नंबर. आणि बटाट्याची भाजी उंदियो नंतर टेस्ट आहे, तर रेडीमेड आहे. छान. अमेझिंग. नॉर्मल जिरावरती पडतं, Amazing, घी आणि amazing. जिरा. दूर तक निगाहों तुझ्या फ्रेंड्सना दाखव गाणं गाऊन. मी कधी गाणं गायला सांगितलं तर नाही गात.
ओमकारला बोलतोय देखा एक खाव. हा आम्ही दोघं एकत्र गातोय. तुला काय प्रॉब्लेम आहे रे? जेवून पडलाय नुसता लेटलाय. अरे जाम मस्त जेवलं यार, मस्त असं डोळे बंद होत आहेत. आणि तुला हा माहिती जिमला आता गेलाय. फक्त 8 वाजलेत. हे बघा मग काय झालं? 7:30ला जेवलोय. मग काय झालं? चांगला टाइम आहे जेवणाचा. आता सिरीज बघूया ना. बघतोय मी सिरीज. यश अजून ओमकारशी बोलतोय. त्याला काही आयडिया नाही आहे की आज काय चाललंय, त्याला एवढे कॉम्प्लिमेंट्स का मिळत आहेत. बट जाऊ दे, चांगलं आहे, त्याला कळत नाही आहे. आणि हा पटकन आता मी व्हिडिओ इथे एडिट करते, तो अजून ओमकारशीच बोलतोय तर, कारण की आम्हाला लगेचच टाकायचं आहे. ऑल स्किन केअर टोपलं घातलंय असं वाटतंय. टोपलं हे बघा. झोप आहे, डोळे बंद होत आहेत. यश व्हिडिओ एंड कर ना प्लीज. व्हिडिओ एंड कर तू. मित्रांनो, जर तुम्हाला ही व्हिडिओ आमची आवडली असेल, टाइमपास आम्ही शूट केली, जर ही तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज लाईक करा, या व्हिडिओला शेअर करा. आणि तुम्ही मला कोणीतरी एका कॉमेंटमध्ये सांगितलेलं की प्लीज लवकर लवकर बाय बोलू नका, म्हणून मी आज खूप हळू बाय बोलतोय. की जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज लाईक करा, कॉमेंट करायला विसरू नका, ही व्हिडिओ शेअर पण करा. आणि जर तुम्हाला आमचा चॅनल आवडला असेल तर सबस्क्राईब करा गोंडीसाठी. थँक्यू फॉर वॉचिंग गाईज. परत भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. गुड नाईट. बाय.